नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर. तर आज जायचे आपल्याला अक्कलकोटला. मित्रांची ट्रिप निघाली. आज आहे 9 तारीख आहे, मला वाटतं आज संप आहे ओला उबेरचा. आणि सगळ्या मित्रांनी नियोजन केलं आहे आणि त्यातून आपली गाडी घातली दिली गॅरेजला. त्याच्यामुळं स्वारगेटपर्यंत आपल्याला उबर करून कशाने तरी जावं लागेल. तिथं मित्र सगळे जमणार आहेत. मग तिथून पुढं सगळं नियोजन ठरलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि गाडीला काय झालंय कसं झालं नाही हे थोड्या वेळाने सांगतो मी. जरा इंटरेस्टिंग किस्सा आहे तो. पोरांचं कोणी सांगितलं कळलं का नाही. म्हणलं उद्या 9 तारीख बंद आहे. आता वाजलेत किती, रातचं बंद आहे का माहिती आहे का मला. बरं भाडं आणलं एवढं तर सोडतो ना, आता एवढं सोडतो बंद करून जातो घरी. मित्रांनो, आज आहे 9 तारीख आणि ओला उबेरचा संप आहे आज. आणि लोकांनी जरा जास्तच मनावर संप घेतलाय. आता पहाटेचे जवळजवळ 4:30 वाजले तर. आणि आता सुद्धा ड्रायव्हर लोक स्टेशनला यायला घाबरत आहेत. आणि आडवी झाली वाटतं आपले ड्रायव्हर दादांसोबत. पण जाऊ दे, आता काय म्हणायचं. या हिशोबाने निघालो होतो. आणि बुकिंग पण की ऐका की माझी, मग ती बुकिंग काय करू मी. 8 वाजता बुकिंग आहे माझी. कोथरूडवर एअरपोर्ट सोडायचंय. 800 रुपयाची ट्रिप आहे राव माझी. नाही, आज तुम्हाला सांगतो, आता रात्र म्हणून द्या सोडून. दिवसात तुम्हाला लई त्रास होणार आहे. तर आज सगळे लोक पण ठेवतात. आम्ही उगाच का स्वतःच्या गाड्या चाललेल्या नाहीत का मग. आमची गाडी पार्किंगला आहे. हा काय मग ती ट्रिप आता काय. आणि ती काल घेऊन सरका पलीकडे. मित्रांनो, आता निघालो आपण स्वारगेट मधून. श्रीकांत भाऊ आणि अजून 2 मित्र येतं. तर सगळे निघालो होतो आज अक्कलकोटला. तर मला हे सांगायचं होतं की मी ज्या गाडीमध्ये आलो ती होती एव्हरेस्ट फ्लीटची गाडी. 1.5 महिना झाला तो ड्रायव्हर गाडी चालवत होता. आणि त्या ड्रायव्हरला सुरुवातीला माहितीच नव्हतं वाटतं की बा आज संप आहे असं. बऱ्याच लोकांना माहितीच नसतं. ज्या दिवशी संप असतो ना, अडवल्याच्या नंतरच माहित होतं आज संप आहे. तसंच झालं त्या ड्रायव्हर सोबत. स्वारगेट स्टेशनला त्याची गाडी अडवली होती. स्टेशनवरून तो बळच प्रायव्हेट करून इकडून तिकडून त्याला एक गिरायक सापडलं. तो कात्रजला आला. आणि कात्रजला आल्याच्या नंतर त्याला माझी ट्रिप भेटली स्वारगेटची दायरीतून. मग त्याच्या 5 किलोमीटर मला पिकअप करायला आलता. आणि पिकअप करायला आल्याच्या नंतर मला म्हणलं की कॅन्सल करून चला. आणि मला बी 15-20 मिनिटं गाडीच बुक होत नव्हती. त्याच्यामुळे मी बी म्हणलं ठीक आहे चला कॅन्सल करून. पण जर तुम्ही असं करीत असताल ना तर करू नका. का तर तुम्ही 1-2दा कॅन्सल करून जाताना घेऊन त्याच्यानंतर काय होतं श्रीकांत भाऊ, काय होतं सांगा की. कॅन्सल करून घेऊन गेले की काय नंतर न ऍप्लिकेशन मध्ये पण समजतंय की असं एक ड्रायव्हर करतोय, तुमचं अकाउंट पण बंद होऊ शकतो. तर दुसरी गोष्ट ही एक रिस्कच आहे मोठी की कॅन्सल करून घेऊन जाताय. पुढे ड्रायव्हर लोकांनी पकडलं तर काय पण होऊ शकतं. काय नाही होऊ शकत. पहिल्यांदा 7 दिवसाचा अकाउंट बंद होतं बरं का. तरी बी तुम्ही कॅन्सल करूनच घेऊन जाताय ना, तर पण म्हणत बंद होऊ शकतं. असं होतं म्हणजे पहिल्यांदा 7 दिवसाचं बंद करतं. आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की बा आता घरी जाता कॅन्सल करून घेऊन जातो आणि कुणाला काय नाही कळत. तर कंपनी तुमच्यापेक्षा पुढची असते. बरोबर आहे का. बरोबर. गाडी पुण्यातून कॅन्सल करून मुंबईमध्ये जातात. गाड्यांचा इंटरसिटीज गायब होते. आता हडपसर क्रॉस केलंय. आणि गाडीचा विषय सांगायचा राहिला मगाशी. तर गाडीला काय झालंय की परवा दिवशी गाडी संध्याकाळी मी लावली होती आणि रात्रीच कोणतरी पाठ गाडीला घासून गेलं. माझ्या अंदाजे की आम्ही रोज तिथं 2 वर्ष पार्किंग करीत होतो. पण आजपर्यंत कधी पार्किंगला प्रॉब्लेम नाही झाला. पण रात्रीच कोणतरी घासून गेलं. ठीक आहे जाऊ द्या, घासून गेलं पण जाणून बुजून नसन केलं असं मी अंदाज लावू शकतो. का तर आमचं म्हणजे पार्किंगसाठी असतं की भाऊ एकाने गाडी लावली तर दुसऱ्याला जागा भेटत नाही, दुसऱ्याला दुसरीकडे जागा शोधावं लागते. जर असं कोणी केलं असेल तर करू नका भावांनो. का तर हे कसं आहे, मराठी माणसाचा पाय वडतो. हे फक्त माझ्यासोबत झालं नाही. म्हणजे ह्या महिन्यात माझ्या अशा 3 घटना कानावर आल्यात. मांजरीमध्ये एका जणाची स्टेपनी चोरी गेली. जर कोणाच्या काय असं प्रॉब्लेम असेल की बाबा गाडी लावू नका तसं बोलून ह्या गोष्टी सॉल्व्ह केल्या जाऊ शकतात. जाणून बुजून करून आपल्याला काहीच भेटत नाही. म्हणजे मराठी माणसाचा पाय वडतोय. अजून एक मित्राचा मेसेज आलता की बाबा एका जणाच्या इनोवा क्रिस्टाचा बंपर तोडला, मागचा बंपर तोडला, मागची काच फोडली. तर ह्या गोष्टी कसं आहे कोणाला शोभून दिसत नाहीत. म्हणजे एखाद्याच्या प्रगतीवर जळतो हेच त्यातून दिसून येतं की बुवा. आणि असल्या गोष्टीने काही फरक पडत नाही. तुम्ही घासून गेला काय झालं तरी 2 दिवसात गाडी रिटर्न भेटत असती. पण जाऊ द्या आता.
बऱ्याच दिवसातून मागं बसलो राव, पण मागं बसायला मजा वाटते. नाहीतर आईच्या गावात तिकडे दाबा कलसन दाबा बरे. आता मित्रासोबत कोल्हापूरवर गेलो 2-3 दिवस ट्रिपला, आणि अख्ख्या ट्रिप मध्ये मीच गाडी चालवली. आणि मित्र मरायची आला आला डोंगर आला धबधबा आला, आणि मी पुढे गाडी चालवतोय दाबा ब्रेक आणि दाबा कलस. आता मागं बसल्यावर काही टेन्शनच नाही. म्हणजे खरं जर ट्रिपचा एन्जॉय करायचा असेल ना तर मागं बसलं पाहिजे. म्हणजे ड्रायव्हिंग नाही केली पाहिजे. ड्रायव्हिंग करायला महाबळेश्वरला कस्टमरला घेऊन चाललो, कस्टमर म्हणतो अरे अरे ढग आलं कुठं हे धबधबा आला, आणि ड्रायव्हर पुढे बघतोय. साईडला बघायचं जमतच नाही. पैसा जाऊ द्या, पैशाचं टेन्शन नाही. पैसा टेन्शन ना घेऊ, चांगल्या ठिकाणी थांबवा मस्त पैकी. जे नाश्ता पेशा करा गाडी तसंच घेऊन चालले अक्कलकोट पर्यंत. तिथं वजनदार गाडी बसलाय तुमच्यापाशी. कोण तू का? मग काय वजनदार गाडी, वजन आता कमी जिम आहे. लावली म्हटलं तुझं काय वजन वाढणार? हा खांग दुखत आहे तुम्हाला काय सांगू, इतकं कष्ट चालू आहे मला. प्रोटीन चालू करायचे आता. 32 किलो वजन आहे याचं. 32 मग 32 नाही राव, तुम्ही 10 किलो का कमी करताय? माझं 40 आहे. माझं 70 आहे. मित्रांनो 2-2.5 तास झालं आपण निघून, पण माहोल इतका गप्पांचा रंगलाय की गाणी लावायची इच्छाच नाही झाली. किती तास झालं? 2-2.5 तास. 2-2.5 तास झालं, आणि सगळ्यांना हाच प्रॉब्लेम येतोय की उबरचा सेटअप बंद झाला पाहिजे. त्यासाठी नवस बोलवायला चालले सगळे. आता बघू काय होतंय. म्हणजे काय होतंय, सगळ्यांचाच बाजार उठवलाय. सगळे इथं आहेत ना, सगळे एक्सपर्ट ड्रायव्हर डेली मुंबई करणारे, सगळ्यांचाच बाजार उठलाय. आणि सगळ्यांचा हाच विषय चालू आहे की बाबा होतोय का नाही. मला हे असं नाही येतंय. मस्त पैकी नाश्ता करायला थांबलोत आता. मस्त पैकी आता वाजलेत 8, आणि मस्त पैकी श्री स्वामी समर्थ मिसळ हाऊसला थांबलोत. मस्त पैकी 1 नंबर कार्यक्रम आहे. अक्कलकोटला चाललो तर स्वामी समर्थ नावाचं हॉटेल सापडले. आता बघूया, जेवण करूया, नाश्ता करूया. जेवायला तर बसलोय, पण आज हात दाबावं लागतात घडी घडी. का तर काल 60 डिप्स काढल्यात एका एकीच, आणि आयुष्यात कधी डिप्स काढले नव्हते. आता हात दुखत आहे तुम्हाला काय सांगू. अहो 20-20 ते पॉईंट टप्प टप्प करून 3 वेळा काढायला लावलं. अहो 20 आधी 20 काढ, परत 10 मिनिटं थांबा, परत मारू शकत नाही. अहो मारलेत ना, आधी मारलेत, पण बरं आता मारू दाखव बघा. इथे लगेच नको, तुला पुढे गाडी थांबवतो. हा ठीक आहे, चालते. ओके, चॅलेंज करतात गाडी मार. अहो 20-20 म्हणजे ना, 20-20 तू येतच मारून दाखव. बघा प्रॉपर पाहिजे. हा नाही मारलं तर काय करायचं? काय नाही करायचं. गाडी पॉईंट लावाय मागं सारखं. केवढं पाणी आलं तू ह्या ब्रिज पर्यंत असं म्हणताय? हे कोणतं धरण आहे? उजनी. यस, उजनी धरण आहे हे. मित्रांनो सोलापूर MIDC मध्ये आलो, आणि इथं CNG पंपामध्ये आलो. CNG पंपाला गर्दी पण नाही मस्त पैकी. तुम्ही जर कधी सोलापूरला आलात का तर बऱ्याच लोकांचा अडचण येते की बाबा CNGच नाही. तर सोलापूर MIDC मध्ये आलो. इथं कुठली जागा आहे मी तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये दिसेन तुम्हाला. तर ह्या ठिकाणी 24 तास CNG असतो. जर कधी सोलापूरला येणं झालं तर या ठिकाणी CNG भरू शकताय, काही अडचण नाही. दुसरा नंबर आहे आमचा, लगेच लागली बी गाडी, काही अडचण नाही. CNG पंप पण मोठा आहे. मित्रांनो पुणे लाल लाल दिसतंय बुवा, आईसोबत नादच खोळ आहे. गाड्यांनी बऱ्यापैकी बंद ठेवले असं म्हणू शकतोय आपण. इतकं लाल लाल उबर ऍप्लिकेशन बघून आपण हे म्हणू शकतो की ड्रायव्हर लोकांमध्ये बऱ्यापैकी एक तास झालेली आहे, पुण्यामध्ये असो किंवा मुंबईमध्ये असो. आणि कसं आहे की बा अशा स्ट्राईक मध्ये जरी आपल्याला हे जर पटत नसलं तरी पण ड्रायव्हर लोकांना एक सपोर्ट म्हणून बंद ठेवलं पाहिजे. मला एक सबस्क्रायबर मित्र असाच भेटला होता, आणि त्याचं असं म्हणणं होतं की बा हे लोक सगळे पैसे देऊन मॅनेज होतात, नुकसान तर आपलंच होतं असं तसं, आणि हे लोक करतायत त्यांनी काहीच होणार नाही असं तसं. आणि बऱ्यापैकी दाखवलं की ज्या दिवशी बंद होता त्या दिवशी मी 4000 रुपये धंदा केला असं तसं, म्हणजे बऱ्यापैकी सांगत होता. आणि त्याला हे मान्य नव्हतं की बा स्ट्राईक करतात, हे सगळं चुकीचं आहे. तर मी काय म्हणतो मित्रांनो, जर तुम्ही असं ओपनली धंदा करून असं तर म्हणताय की बा हे लोक खोटे आहेत, तर तुम्ही असं समोर येऊन बोलत नाहीत. तुम्ही असं मागं मग बोलताय, माग तुम्ही सगळ्यांचे डोळे अंधारे, तुम्ही धंदा करून काहीच सिद्ध करीत नाही. ते चोरटेपणाच त्यातून सिद्ध होतो. आणि सकाळ धरून मला 100 ते 150 फोन आले असते. मी आलो इकडे फिरायला, पण सगळ्यांना हेच रिप्लाय देऊ मी मला कंटाळा आला की आज स्ट्राईक आहे
आणि ठीक आहे चला करतायत फोन लोक प्रेमाने माझ्याकडूनच कन्फर्म करतायत. त्यांना सगळीकडून माहिती असतं की बाबा आज स्ट्राईक आहे तरी मी मला फोन करतायत. ठीक आहे करू द्या काय अडचण नाही. आज आम्ही आलोच मजा करायला तिकडं सोलापूर ते अक्कलकोटला चाललो दर्शन करू स्वामींचं. तर आता 5 मिनिटात आपण पोहोचू अक्कलकोट मध्ये. तर आता काय होतंय की किती किलोमीटर आलो आपण सकाळवरून 307 किलोमीटर आलो. कसं वाटतंय मागं बसले काय काय थकवा वगैरे जाणवतोय का? माझा अख्खा अंग दुखतोय. ते गाडीमुळे नाही काल आम्हाला लय किडा कधी आयुष्यात जिमला गेलो नाही. काल या खट्यात सगळ्या महिन्याचा व्यायाम करून घेतला. आता अख्खं अंग दुखतोय. सीएनजी पंप आहे. सीएनजी पंप अक्कलकोट मध्ये आहे बरं का पण तिथं गाड्या येतात म्हणजे मला माहिती आहे. आम्ही ऑफलाईन आहे. सोलापूर मध्येच आम्ही सीएनजी भरून घेतलाय मस्त पैकी. आता बघू आता स्वामींपर्यंत लय गर्दी नसली म्हणजे ऍव्हरेज काय सोलापूर पर्यंत गाडी आली डायरेक्ट पुण्यातून खास कोणी आजच पडत फुल एसी वर. बघा मग पुण्यापासून सोलापूर किती आहे तरी किती गाड्या शिल्लक होते हो? 3 गाड्या शिल्लक होते सोलापूर मध्ये आल्या उभी. म्हणजे बघा काय म्हणतात. मी त्या दिवशी वसईवरनं एमटी आलो आणि मी म्हणजे असं म्हणत होतो की एक्सप्रेस लागायच्या अगोदर मला ट्रिप पडणार आहे. बरोबर मी नेरुळ जवळ आलो. मी चाललो होतो असं नेरुळवरनं ट्रिप पडली. बरं एक्सप्रेस वे सुरू होण्याच्या अगोदर ट्रिप पडणार आहे आणि पडली. त्या दिवशी म्हणजे तुम्हाला त्या दिवशी काय झालं काय ह्यांच्या मनात हे ट्रिप काय ते 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून लावून बसले होते आणि त्यांना ट्रिपच पडणं. त्यांनी विचार केला बरं का मला काम होतं ना. त्यांनी विचार केला की बा आपल्याला मुंबईची ट्रिप पडणार आहे आपल्याला प्रायव्हेट ट्रिप येणार आहे आणि ट्रिप आली कुणाली हो पनवेलची ट्रिप आली प्रायव्हेट. बघा मग इतकं नुसतं विचार केला तरी इतकं ही कोणती तरी शक्ती. लकी नंबर घ्यायला विसरू नका मित्रांनो. त्यांनी लकी नंबर घेतला 7,000 देऊन. समोर पार्किंग घे राव तिकडे होय. मला चष्मा घातलाय त्यामुळे दिसत नाही. दिवसभर गोरेगावला वाट बघितली ट्रिपची. रिटर्न यायला लागलो एमटी बेलापूरला ट्रिप पडली. अरे वा वा छान छान. मला तर एमटी निघालो ना ट्रिप पडली असं कधी झालंच नाही राव. आता वाजले तर किती वाजले तू 11:15 वाजलेत. अक्कलकोट या ठिकाणी आपलं आगमन झालेलं आहे. तर आता इथं सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. गर्दी नसली म्हणजे बरं होईल. तर आता मस्त पैकी स्वामींच्या आशीर्वादाने विना नंबर काहीच नंबर नव्हता लगेच आतमध्ये गेलो लगेच आरतीच सापडली डायरेक्ट. एकदम चांगलं दर्शन झालं. आज गुरुवार असताना सुद्धा अजिबात गर्दी सापडली नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अक्कलकोट नगरीमध्ये जशी एंट्री केली तसं मला एक फोन आला. त्र्यंबकेश्वर, नाशिक, संभाजीनगर ती सगळी 3 दिवसाची अशी राऊंड ट्रिप आलेली आहे आपल्याला. तर म्हणजे इन्स्टंट दर्शन कशाला म्हणते त्याची प्रचिती आपल्याला एकदम लगेच पाऊल टाकलं की लगेच आलेली. त्याच्यामुळे स्वामींची कृपा. स्वामींकडे एकच मागणं आहे. तेच म्हणत होतो की सेटअप ज्या दिवशी बंद पडेल ना त्या आठवड्यात लगेच येणार बी. दुसऱ्या दिवशी म्हणलं की लगेच दर्शनाला स्वामींच्या. फक्त सेटअप बंद पडावा. आता वाजलेत 12 मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आता आपण कुठं चालू तू? चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये. कुठं येते? 2 किलोमीटर 2 किलोमीटरवर चोळप्पा महाराज मठ या ठिकाणी चाललेले आहोत. मस्तपैकी 1 नंबर निवेदन आहे. आणि इथं रक्तदान शिबिर सुद्धा आहे. जर डेली असतं ते. जर तुमची इच्छा असेल तर स्वइच्छेने देऊ शकताय तुम्ही. नक्की द्या असं माझं सजेशन राहील. आता मी दिलं नाही का तर माझी तब्येत नाही. मी जर दिलं तर मग मलाच कुणाचं सलाईन भरावं लागेल. त्याच्यामुळे मी काय दिलं नाही. आणि माझी इच्छा होती द्यायची. आता वाजले ते आणि मस्तपैकी आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण रिटर्न फिरलोय. आणि सगळ्यात चांगली गोष्ट एक मला जी पटली ती म्हणजे आता उन्हामध्ये आमची गाडी चांगली तासभर तरी उभी असेल. आणि ह्या काळ्या पडद्यांचा फायदा एवढा होतोय ना का तर श्रीकांत भाऊनी किती टक्के फिल्मिंग केली?
मी 30% गेली. 30% फिल्मिंग आणि पडदा टाकले. 2च मिनिटात गाडी गार होती. माझी गार व्हायला तास लागतोय. मी सुद्धा करायचा प्लॅनिंग करतोय. कसं स्क्रीन बसवायची वेळेस 30% फिल्मिंग. तसं तर इलिगल आहे हे सुद्धा, पण चालून जातं का तर ह्याचा फायदा लय होतोय. अजिबात म्हणजे एसी एकदम फुल करायची गरज पडत नाही, हे मला जाणवलंय. त्याच्यामुळे मी सुद्धा हे करून घेणार आहे. मित्रांनो, आता वाजले 2:30 आणि माझे सकाळचे दिलेले शब्द मी माघारी घेतो. डिझायर गाडी 3 लोकांसाठी कम्फर्टेबल नाही. माग 3 जणांना कम्फर्टेबल बसता येत नाही. वॅगनार मध्ये बसता येतं. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हा बरोबर. काय बरोबर आहे? तिघांना बसता येत नाही. हा बरोबर आहे. हा मग तेच बरोबर आहे. आता माझ्याकडे बी आहे, पण आता स्वतःच्याच गाडीची बुराई करायची म्हणजे ती चांगलं वाटत नाही. पण ती सत्य त्या मांडायला काही अडचण नाही. का तर 3 गाडी आता आमच्या जवळजवळ 500 किलोमीटर होत आले सकाळ धरून. पण असं म्हणजे एकाला पुढं व्हावं लागतं, एकाला मागं व्हावं लागतंय, असं करावं लागतंय. पण म्हणजे लय तब्येतवान जर त्यांनी गाडी जर मागं बसवली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. लॉंग जर्नीला, शॉर्ट जर्नीला होऊन जातं, काही अडचण नाही. म्हणजे सकाळ धरून काय वाटत नव्हतं, पण आता वाटायला लागलं की बा कंजेस्टेड एरिया होतोय. मित्रांनो, घरचा बाजार असल्यासारखं रॉंग साईडने हे वाहनं चाललेत. काय विषय झालाय काय माहित नाही. हो का, आपला मेन रोड इकडे, ह्याच्या पलीकडे 3 लाईन येतं आणि आता हे रॉंग साईडनेच विषय चाललाय इकडं. त्याला पण 5 लेन त्याला पण 5 लेन येतं. आणि पुढं विषय काय झालाय काय सांगता यायचं नाही. पण मेन रोड आमचा हे होय, ह्या झाडांच्या पलीकडचा हा रोड मेन आहे. आणि इकडून आलं यंत्रणा आणि तरी बी थांबले. आता काय विषय झालाय काय माहित नाही. अरे पण झालंय काय विषय काय? त्या हायवेला काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे झालाय वाटतं. गाडी लावली काय? ऍक्सिडेंट झालं. हा ते पलटी झाला का असं टँकर. टू व्हीलर घेऊन आला. अरे एक्सपर्ट ड्रायव्हर उगाच नाही देऊ. मित्रांनो, समोरचा टँकर पलटी झालाय. हो थांबा थांबा. नशिबाने 5-10 मिनिटं अगोदर ऍक्सिडेंट झालेला होता, त्यामुळे लगेच निघून आलो. नाही इथं लईच खतरनाक ट्रॅफिक लागला. अरे ते मोठा टँकर आहे, पलटी झालता वाटतं तो. हा आता आलो तर इंदापूर मध्ये. इथं इंदापूरच्या बायपास सुरू होतोय. तिथं हॉटेल देशपांडे म्हणून एक हॉटेल होतं, मित्रांनी सजेस्ट केलं तर आलोय तिथं. तर बघूया आता चौकशी. मित्रांनो, आता निघालोय जेवण करून मस्तपैकी. आमचं बिल झालं, किती झालं? 1630 रुपये झालं 5 लोकांचं. म्हणजे भरपूर झालं मस्तपैकी. आणि ओके मध्ये जेवण झालं. जेवण भरपूर झालं काय? बिल भरपूर झालं. जेवण भरपूर झालं, बिल पण भरपूर झालं. बाकी नको जास्त बोलायला. ठीक आहे, चला चालू आहे आता. सीएनजीचा शोध चालू आहे. फोन आला कोणाच तरी. गाड्यांनी मला बोलून असं सांगितलंय की वजन वाढवण्यासाठी एक लय मस्त उपाय आहे, चालू कर. तर आता गुगलला सर्च कर म्हणले किती फायदे होते. तर आता मी सर्च करतोय, बघू आता काय होतंय, काय उत्तर काय येते गुगलचं. पिण्याचे फायदे. मर्यादित सेवन केल्यास आरोग्यासाठी काही संभाव्य फायदे होऊ शकतात, परंतु हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे की जास्त प्रमाणात मद्यपान करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. संशोधनानुसार मर्यादित सेवनाचे काही फायदे खालीलप्रमाणे सांगितले जातात. पिण्याचे संभाव्य फायदे मर्यादित सेवनासाठी. हृदयाचे आरोग्य. मर्यादित प्रमाणात बियर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल HDL वाढण्यास मदत होते आणि रक्त पातळ राहून गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. किडनी स्टोनचा धोका कमी. काही अभ्यासानुसार एवढे फायदे म्हणजे विचार एवढ्या सगळ्यात पुढे आता वजन वाढणं असं कुठं म्हणलंच नाही. वजनाचं कुठं विशेष नाही काढलं ते. मित्रांनो, गाड्यांनी किती बी ट्राय करू द्या, पण नाही पेत काहीच नाही पेत. नका काळजी करू. आपण ठरवलंय दारू ह्या गोष्टीला हातच लावायचा नाही.
आणि जे लावतात ते त्यांना सुद्धा माझा सल्ला राहील की नका लावीत जाऊ. आता हे मित्रांनो काही पण म्हणा, पण मित्रांसोबत फिरायला जायला जी मजा आहे ना ती वेगळीच मजा आहे. फक्त तुम्ही ड्रायव्हर नसला पाहिजे. मागच्या वेळेस मित्रांसोबतच गेलतो पण मी ड्रायव्हरच होतो. मित्र जायचे फिरायला आणि मी म्हणालो मी थोडा आराम करतो, तुम्ही या फिरून, असं होतं. त्याच्यामुळे ह्या वेळेस म्हणलं गाडीच नाही चालवायची, मस्तपैकी निवांत वातावरण. काय होतं गाडी चालवल्यावर परत गाडी चालवण्यासाठी आपल्याला थोडी एनर्जी शिल्लक ठेवावं लागते. सगळी आपली एनर्जी इकडं फिरायला गेल्यावर वापरू शकत नाही आपण, असा विषय होतो. आणि त्यातून जेवण करून जर ते आपलं गाडी चालवायला बसलं तर मग तुम्हाला झोपच लागते भाऊ. काय विषय काय तुम्हाला लागते भाऊ? हा लागते? मला नाही लागत. हा हे स्टील बॉडी. पण फक्त चालू असो. हाय हाय गाडी दिसती. गाडी आली. कोणचं गाव आहे होय? इंदापूरच्या पुढे. इंदापूरच्या पुढे आम्हाला सीएनजी भेटलेला आहे मस्त पैकी. फक्त रेट कसा आहे काय नो, चला रेट किती का ना, फक्त सीएनजी भेटला हे महत्वाचं आहे. आता वाजलेत 6:30 आणि जवळजवळ आम्ही लोणी काळभोरच्या जवळजवळ आलेलो आहेत. आता बघू गॅरेजवर जर गाडी रेडी झालेली असली तर गाडी घ्यायची आणि मग हे यांच्या मार्गावर आम्ही आमच्या मार्गावर. बघू आता काय होतंय. ठीक आहे तुम्हाला दाखवतोच, मग एंड करतो व्हिडिओ. हे बघा आमची महिना कसं आहे मस्त. डिक्की पण स्क्रॅच झाली थोडी आणि मेन डेंट पडला होता इथे डेंट पडला होता. हा रिकवर झाला, ही मेन गोष्ट आहे. 1 नंबर रिपेअर झाला, काहीच विषय नाही. मित्रांनो मी नेहमी म्हणत असतो ना, एकच मेकॅनिक ठेवा तुमचा, एकच मेकॅनिक. त्याचं का ठेवायचं आता मला चांगला परिस्थिती आली. ह्या म्हणजे मेकॅनिक कडे 2 गाड्या ऑलरेडी पेंटिंग साठी आलेल्या आहेत आणि मी माझ्या अगोदरच्या गाड्या त्यांनी ते मागे ठेवल्या आणि ती माझी गाडी बिझनेस धंद्याची गाडी म्हणून लवकर घेतली आणि ते मलाच बोलला सुद्धा आणि मी सुद्धा म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं स्पेशल फोर्स करायची काही गरज नाही पडली मला की माझी गाडी लवकर मोकळी करून द्या. जर रेग्युलर कस्टमर नसतो ना मी त्यांचा, तर त्यांना बी काय घेणं पडलंय. असे लाईनशीर गाड्या आल्यात ज्याच्या अगोदर येते त्याची काढून द्यायची गाडी. पण एक रेग्युलर कस्टमर असल्यामुळे त्यांनी माझी पण मजबुरी समजून घेतली की बाबा धंद्याची गाडी लय दिवस उभा ठेवून चालणार नाही. प्रायव्हेट गाड्या उभ्या 2 दिवस जास्त राहिल्या तरी त्यांना काही जास्त फरक पडत नाही. त्याच्यामुळं आता माझे किती 2 पीस नाही 2 नाही 3 पीस पेंटिंगला म्हणजे काल सकाळी गाडी दिलेली 11 वाजता तर उद्या सकाळी भेटणार आहे. म्हणजे किती दिवस होते तू? 2 दिवस होते बरोबर. हा चला मित्रांनो आता 5 मिनिटात पोहोचत मी माझ्या घरी. माझी गाडी काय आज भेटली नाही, उद्या सकाळी भेटेल म्हटले. तर ठीक आहे चला असू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.